पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहाराला स्थगिती, धर्मदाय आयुक्तांचे स्थगिती देण्याचे आदेश। मुंबईमध्ये आज पार पडली तातडीची सुनावणी। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीआधीच महायुतीत नाराजीचा सूर। शिवसेना पदाधिकाऱ्यांची स्वबळाची मागणी असल्याची सूत्रांची माहिती। युतीचा धर्म पाळला जात नसल्याची तक्रार। पोटदुखीवरून दोन्ही शिवसेनेत खडाजंगी। आमचं यश पाहून काहींच्या पोटात दुखतंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर टीका। तर नरकासुरांनाच अंगदुखी होत असल्याचा राऊतांचा पलटवार। कोणत्या पक्षात जायचं ते मी ठरवेन। कार्यकर्त्यांसमोर रामराजे निंबाळकरांचं वक्तव्य। घाबरटपणा करा तर आत्ताच घरी बसा। फलटण मेळाव्यात रामराजेंचा सल्ला। धाराशिव परांडा नगर परिषदेत बोगस मतदार नोंदणी झाल्याची चर्चा। एकाच घराच्या पत्त्यावर 37 मतदारांची नोंद। 5 मतदार उत्तर प्रदेशातले असल्याचा आरोप। बोगस मतदार नोंदणीची चौकशी करण्याची मागणी। शेतकऱ्यांना स्वतःला संपवण्यापेक्षा एखाद्या आमदाराला संपवावं। माजी आमदार बच्चू कडू यांचा अजब सल्ला। शेतकऱ्यांच्या अधोगतीला सरकारच जबाबदार असल्याची घणाघाती टीका। नागपूर महापालिकेत काँग्रेसचं एल्गार आंदोलन। शहरातल्या विविध समस्यांसाठी काँग्रेस आक्रमक। आंदोलक महापालिका कार्यालयात घुसले। पुण्यात पैशांवर कोंबड्यांच्या झुंजीचा प्रकार। झुंज लावून जुगार खेळणाऱ्या 6 जणांना अटक। आरोपींकडून 5 लाखांचा मुद्देमाल जप्त। वानवडी पोलिसांची धडक कारवाई। आणि कुत्र्यांच्या हल्ल्यात 3 वर्षाच्या मुलीचा मृत्यू। जालना शहरातली हृदयद्रावक घटना। मुलगी घराबाहेर पडताच भटक्या कुत्र्यांचा मुलीवर हल्ला।